जर कोणाला काहीच माहिती नसेल तर अशा विद्यार्थ्यांनी कुठे जायचं, म्हणून हे लेक्चर मी डिटेलमध्ये घेतलेलं आहे. त्यामुळे आपला जो रूल आहे तो इथे कव्हर होत आहे आणि त्याचबरोबर आपण ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक सुरुवात करूयात. आणि आतापर्यंत जे काही शिकवलेलं आहे हे कसं आहे, आज पहिलं लेक्चर आहे, बेसिक आहे, म्हणून मी डिटेलमध्ये सांगितलं. इथून पुढचे आपले जे प्रश्न उत्तर असणार आहेत ते डिरेक्टली आपण सोडवायला सुरू करतो. त्यामुळे इफ ची वाक्ये जी आहेत ही कंडिशनल असतात आणि त्यांचे मग वेगवेगळे प्रकार होतात. कंडिशनल सेंटेन्सेसवर एमपीएससीच्या परीक्षांमध्ये आलेले आतापर्यंतचे सगळे प्रश्न आपण एकाच ठिकाणी बघायला सुरुवात करणार आहे. या लेक्चर्समध्ये आपण जे काही क्वेश्चन्स बघणार आहे ते तुम्हाला पीवायक्यू साठी सुद्धा हेल्पफुल ठरतील. म्हणजे पीवायक्यूचं अनालिसिस कसं करायचं, यावरती आपण प्रश्न आल्यानंतर ऍक्च्युली प्रश्नामध्ये काय ऍक्शन घेणं गरजेचं आहे हे तुम्हाला क्लिअर होईल. पण ते सुरू करण्याच्या आधी बेसिक सुद्धा गरजेचं आहे. हॅलो एव्हरीवन, मी प्रगती. ग्रामर सेंटरच्या यूट्यूब चॅनलचा आत्ताच येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी जी तयारी करत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना फायदा व्हावा यासाठी आपण पीवायक्यूची एक वेगळी सिरीज चालू करत आहे. ज्यावेळेस आपण पीवायक्यूचा अभ्यास करतो त्यावेळेस जनरली एकच प्रश्नपत्रिका असते आणि त्यात कोणते कोणते प्रश्न आले होते हा आपण अभ्यास करतो. तर आपल्याला पीवायक्यू अनालिसिस टॉपिक वाईज अवेलेबल व्हावं यासाठी मी ही गोष्ट सुरू करत आहे. ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिशची भीती वाटते त्या विद्यार्थ्यांची भीती नाहीशी व्हायला पाहिजे, त्यांना कन्सेप्ट सुद्धा समजल्या पाहिजेत आणि प्रश्नामध्ये ऍक्च्युली आपण काय परफॉर्म केलं पाहिजे, कोणती ऍक्शन घेतली पाहिजे हे कळावं यासाठी हा फॉर्मॅट आपला असणार आहे. तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स सोबत सुद्धा हे चॅनल जास्तीत जास्त शेअर करा, कारण यावेळेस बरेच विद्यार्थी पास झालेले आहेत, ग्रुप क च्या मुख्य परीक्षेला आहेत आणि सगळ्या विद्यार्थ्यांना या गोष्टीचा फायदा व्हायला पाहिजे. फ्रीमध्ये तुम्हाला या गोष्टी अवेलेबल करून देण्यात येणार आहेत. पुढचा टॉपिक कोणता असायला पाहिजे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, कारण मी एकटीनेच सगळ्या गोष्टी हँडल करते तर मला या सगळ्या गोष्टींची पूर्वतयारी करावी लागेल. म्हणून मला तुम्हाला कोणत्या कोणत्या टॉपिकवरती पीवायक्यूची आपण ही सिरीज चालू केलेली आहे यातला तुमचा प्रेफरन्स काय आहे हे मला कळू द्या, म्हणजे आपण त्याचे लेक्चर्स कंडक्ट करूयात. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आपला जसं युट्यूब चॅनल आहे तसंच आपला एक टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे. या टेलिग्राम चॅनलवरती मी एमसीक्यूज पोस्ट करत असते आणि जर तुम्हाला पीवायक्यू व्यतिरिक्त एमसीक्यूजचा सराव करायचा असेल तर हा चॅनल नक्की जॉईन करा, कारण तुम्हाला फ्रीमध्ये मी पोल क्विज देत आहे. काही ठिकाणी पोल क्विजसाठी सुद्धा पैसे आकारले जातात, पण मी हे तुम्हाला पूर्ण फ्रीमध्ये देत आहे. तुम्हाला फक्त प्रश्नांचा अभ्यास करून सोडवा आणि पास व्हा इतकाच माझा उद्देश. त्यामुळे चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकवरून तुम्ही तो चॅनल जॉईन करू शकता. आणि तुम्हाला जर काही वेगळ्या अडचणी येत असतील, इंग्लिश ग्रामरच्या संबंधात तुम्हाला काही शंका असतील तर टेलिग्रामला एकदा तुम्ही जॉईन केल्यानंतर तिथून तुम्हाला आपल्याशी संपर्क करता येईल. त्या लिंकवरून तो चॅनल जॉईन करून घ्या. यात आधी आपण बघूयात की कंडिशन कधी कधी असते. कंडिशन म्हणजे काय? अट. आपण बघतो ना, एक स्टार करून लिहिलेलं असतं टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाइड. मग या स्टारमध्ये आपल्याला एक काही हिडन गोष्टी असतात, अटी असतात, त्या आपल्याला मान्य कराव्या लागतात. ओके. कंडिशनल सेंटेन्सेस बद्दल आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस एक गोष्ट असते की आपण बोलता बोलता काही अटी टाकतो, बरोबर. समोरच्याला आपण अट घालतो आणि ती गोष्ट मान्य केली तर आपण पुढे बोलूयात, असं असतं. त्यामुळे कम्युनिकेशनमध्ये अट मान्य केली तर पुढे कम्युनिकेशन होऊ शकतो, या बेसिसवरच आपण सुरुवात करतो. आणि अटींव्यतिरिक्त कधी कधी एखादी परिस्थिती असेल, म्हणजे सिच्युएशन दिलेली असेल आणि त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही काय ऍक्शन करणार, म्हणजे जर असं झालं तर तुम्ही काय करणार, अशा पद्धतीने ही परिस्थिती सुद्धा आपल्याला कंडिशनमध्ये वापरलेली असते. म्हणजेच कंडिशनल सेंटेन्सेसमध्ये नुसत्याच अटी असतात का? तर नाही. ज्यावेळेस आपल्याला या कंडिशनल सेंटेन्सेसचा अभ्यास करायचा असतो त्यावेळेस सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर आपल्याला इफ या शब्दाबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. आपण इफ हा शब्द कधी वापरतो? आपल्याला जर म्हणायचं असेल जर, म्हणजे जर आपल्याला जर असं झालं तर असं म्हणायचं असेल तेव्हा आपण इफ हा शब्द वापरतो. आणि आता इथून पुढचा जो पार्ट आहे तो लक्ष देऊन बघा, कारण इथे मी खूप महत्वाची गोष्ट सांगत आहे. ही जी महत्वाची गोष्ट आहे ही आपल्यासाठी कीवर्ड आहे. मी तुम्हाला आधीच्या लेक्चर्समध्ये सुद्धा कीवर्ड्स कसे ओळखायचे हे शिकवलेलं आहे आणि ही गोष्ट खूप महत्वाची आहे. ज्या वेळेस आपण इफ शब्द वापरतो त्यावेळेस जर तुम्ही मराठीमध्ये ट्रान्सलेशन केलं तर जर साठी इफ वापरलं आणि तर साठी देन हा शब्द वापरलेला असतो. पण कंडिशनल सेंटेन्सेसमध्ये इफ नंतर देन या शब्दाचा वापर कधीच होत नाही. इथे आपण कधीतरी कॉमा देतो, त्यामुळे आपल्यासाठी कीवर्ड आहे इफ हा शब्द. आणि इफ हा शब्द जिथे आहे तो शब्द ऍक्च्युली असतो सबऑर्डिनेटिंग. सबऑर्डिनेटिंग म्हणजे काय? तो दुसऱ्या व्यक्तीला किंवा दुसऱ्या गोष्टीला वाक्यातल्या दुसऱ्या पार्टला महत्व देतो आणि हा स्वतः त्याची कंडिशन फॉलो करतो. त्यामुळे इफ ची वाक्य जी आहेत ही कंडिशनल असतात आणि त्यांचे मग वेगवेगळे प्रकार होतात. आता हे जे प्रकार आहेत हे मी मुद्दाम मराठीत लिहिलेले आहेत. सार्वत्रिक किंवा वैश्विक सत्य
म्हणजे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना मराठीतून इंग्लिश शिकता येतं, हा मला कॉन्फिडन्स द्यायचा आहे. तो माझा उद्देश आहे. थोडीफार जरी प्रॅक्टिस केली तरी तुम्ही खूप छान मार्क्स मिळवू शकता आणि स्कोरिंग विषय आहे तर तयारी करा, तुम्हाला यश नक्की मिळणार. सार्वत्रिक किंवा वैश्विक सत्य याला आपण युनिव्हर्सल ट्रूथ म्हणतो. आपली टेन्सची एक खूप छान सिरीज चालू आहे. त्या युनिव्हर्सल ट्रूथ काय असतात हे मी व्यवस्थित तिथे डिस्कस केलेलं आहे. त्यामुळे एकदा ते लेक्चर सुद्धा बघा. लिंक वरती आय बटन मध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. युनिव्हर्सल ट्रूथ यामध्ये जनरल फॅक्ट्स असू शकतात. जनरल फॅक्ट्स म्हणजे कोणत्या? आता फॉर एक्झाम्पल इन जनरल आपण जे काही बोलत असतो ते. सूर्य पूर्वेला उगवतो, सूर्य पश्चिमेला मावळतो, यापैकी कोणतेही वाक्य जे युनिव्हर्सली खरं आहे, ती गोष्ट आपल्याला ते वैश्विक सत्य, ते सार्वत्रिक सत्य, जनरली ऍक्सेप्टेड फॅक्ट्स, ठीक आहे, म्हणजे सार्वत्रिक मान्यता मिळालेल्या गोष्टी, त्या गोष्टीवरती कोणीही क्वेश्चन करत नाही, अशा सार्वत्रिक मान्यता मिळालेल्या ज्या गोष्टी असतात त्याला आपण काय म्हणत असतो? युनिव्हर्सल ट्रूथ. या सायंटिफिक फॅक्ट सुद्धा असू शकतात. नॉट नेसेसरी प्रत्येक वेळी सायंटिफिकली ते प्रूव्हन असायला पाहिजे, पण या गोष्टी आपण सर्रास मान्य करतो, त्या असतात जनरल फॅक्ट्स किंवा युनिव्हर्सल ट्रूथ. हे तुम्हाला समजलं. पण आता एक मी खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगतेय तुम्हाला. तुम्ही याला शॉर्टकट म्हणू शकता, पण मी ह्याला रूल म्हणणार, आणि हा रूल आहे तर तो रूलच आहे, त्याला ट्रिक्स म्हणण्याची गरज नाही. रूल काय सांगतो आपला, की जर आपण एखाद्या सार्वत्रिक युनिव्हर्सल ट्रूथ असणाऱ्या सेंटेन्सला जनरली आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये लिहितो, तर तो सिंपल प्रेझेंट टेन्स जर कंडिशनल सेंटेन्सेस मध्ये वापरला तर इफच्या वाक्यामध्ये आपल्याला जे वाक्य दिले असेल त्यामध्ये आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स दिसणार, आणि सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्यानंतर आपण कॉमा देणार, पुढे आपण सिंपल प्रेझेंट टेन्सच लिहिणार. ठीक आहे, म्हणजे जर असं झालं तर त्या दोन्ही ठिकाणी आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स वापरणं कंपल्सरी आहे. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. हा रूल खूप महत्वाचा आहे. ज्यावेळेस आपण प्रश्न सोडवायला सुरुवात करू तुम्हाला हे एकदम क्लिअर होऊन जाईल. त्यानंतर शक्यता, म्हणजे असं झालं तर पुढे काहीतरी घडणार आहे. म्हणजे वर्तमानात तुम्ही जर ही अट मान्य केली, वर्तमानात अट मान्य करा, मग भविष्यामध्ये त्याचा परिणाम दिसेल, अशी ही शक्यता असते. ठीक आहे, वर्तमानात अट मान्य करा, परिणाम कुठे दिसणार? भविष्यात. हे खूप सिंपल आहे आणि हे जे मी सांगते ना हे अशाच पद्धतीने लक्षात ठेवा. यासाठी आता मी तुम्हाला रूल सांगते किंवा वाक्यरचना स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे ते मी तुम्हाला सांगते. याला ही ट्रिक म्हणण्याची गरज नाही, हा रूल आहे. ज्यावेळेस आपण इफचं एखादं वाक्य वापरतो, सिंपल प्रेझेंट टेन्स आपल्याला जर पहिल्या वाक्यामध्ये दिसत असेल, जो सबऑर्डिनेटिंग क्लॉज आहे ते, मी इथे पहिलं वाक्य दुसरं वाक्य मुद्दाम म्हणत नाहीये, कारण याची वाक्यरचना फिरवून सुद्धा असू शकते. म्हणजे हे जे वाक्य आहे हे वाक्यात मध्येच कुठेतरी चालू होऊ शकतं, यांनीच सुरुवात असेल असं नाही. प्रत्येक वेळी वाक्याची सुरुवात इफ नी आहे म्हणजे ते कंडिशनल सेंटेन्स आहे असं नाही. वाक्याचे अर्थ माहिती करून घ्यावे लागतात आणि मग मध्येच एखाद्या ठिकाणी इफ असू शकतं, पण मग तिथे ही कंडिशन अप्लाय होते ना, हा रूल आपण तिथे अप्लाय करून बघू शकतो ना, हे क्रॉस चेक करायचं. इफच्या सेंटेन्सेस मध्ये जर सिंपल प्रेझेंट टेन्स असेल, त्याच्यानंतर आपण जो टेन्स वापरलेला आहे तिथे आपल्याला सिंपल फ्युचर टेन्स असणं गरजेचं आहे, किंवा मग एखादं मोडाल ऑक्झिलरी वापरायचं. मोडाल ऑक्झिलरीज काय असतात किंवा मग मोडाल आणि ऑक्झिलरी मध्ये काय बेसिक डिफरन्स आहे, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेले आहेत. डेली एक्सप्लेनेशन सिरीजची प्लेलिस्ट आहे. तुम्हाला जर बेसिक पासून अभ्यास करायचा असेल तर तुम्ही सगळ्या प्लेलिस्ट बघायला सुरुवात करा. आणि मोडाल ऑक्झिलरी बद्दल मी टेन्सच्या सिरीजमध्ये सुद्धा व्यवस्थित डिस्कशन केलेलं आहे. इथे एक महत्वाची गोष्ट आहे ना, ती लक्षात ठेवा. मे बी याचा पुढे रेफरन्स येईल, पण आपण एक गोष्ट आत्ताच लक्षात ठेवूया की कधी कधी गरजेनुसार आपल्याला कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स किंवा मग परफेक्ट प्रेझेंट टेन्स सुद्धा वापरावा लागतो. त्यावेळेस सुद्धा आपल्याला हे स्ट्रक्चर आहे ना, यात बदल होऊ द्यायचा नाही. इतकं डिटेलमध्ये तुम्हाला नंतर समजेल की आपण का बघतोय, त्यामुळे खूप कुठलाही प्रश्न येऊ द्या, आपण हे लेक्चर बघितल्यानंतर ते विसरणार नाही, ते चुकणार नाही. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी हमखास या गोष्टींचा उपयोग होणार. फक्त काय करा, नोट डाऊन करून घ्या. सिंपल प्रेझेंट टेन्सच्या ऐवजी कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स वगैरे सुद्धा येऊ शकतो. तुम्हाला व्यवस्थित समजावं, घाई होऊ नये म्हणून मी व्यवस्थित सावकाश सांगत आहे. तुम्हाला जर हे स्लो वाटत असेल तर 1.25च्या स्पीडवर बघायला सुरू करा. काल्पनिक ज्या गोष्टी असतात त्यांना आपण आहे ना अनरियल पास्ट सुद्धा म्हणतो. अनरियल पास्ट वरती डिटेलमध्ये मी एक लेक्चर घेतलेलं आहे. सबजंक्टिव्ह मूड वाक्यामध्ये कसा वापरलेला असतो हे आपल्या लेक्चरमध्ये आहे. त्या लेक्चरची लिंक वरती आय बटन मध्ये तुम्हाला दिसत असेल. तर हा सबजंक्टिव्ह मूड ज्या वेळेस आपण वापरतो तिथे अनरियल पास्ट असतो. आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, यामध्ये आपल्याला सिंपल पास्ट दिसतो. इफच्या सेंटेन्सेस मध्ये सिंपल पास्टचा वापर केलेला असतो. आणि त्यानंतर आपण इथे
जे काही मोडाल्स असतात ना ते वापरतो. यात कोणता कोणता वापर करू शकतो आपण? तर एक महत्वाची गोष्ट, पास्ट टेन्स दाखवणारेच मोडाल्स आपल्याला इथे वापरायचे. हे इथे आपल्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, डबल स्टार करून ठेवा. मोडाल्स मध्ये आपण शक्यतो खूप वेळा वूडचा वापर झालेला दिसतो, पण वूड व्यतिरिक्त आपण कुड किंवा मग माईट हे सुद्धा मोडाल्स वापरू शकतो. म्हणजे हे मेचा पास्ट टेन्स माईट आहे आणि कॅनचा पास्ट टेन्स कुड आहे. जर आपल्याला अनरियल पास्ट दिलेला आहे, सिंपल पास्ट टेन्स मध्ये वाक्यरचना असेल आणि मग आपण मोडाल वापरणार असेल तर आपण वूड किंवा माईट यापैकी कोणतंही वापरू शकतो. वाक्यामध्ये अनरियल पास्ट नक्की कसा वापरला जातो, सब्जंक्टिव्ह मूडच्या वाक्यरचना कशा असतात, हे आपण आपल्या लेक्चरमध्ये व्यवस्थित डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. अगदी सुरुवातीचे व्हिडिओ होते त्यामध्ये मी प्रयत्न केलेला आहे व्यवस्थित डिटेलमध्ये लेक्चर्स देण्याचा. आणि इथे जे सब्जंक्टिव्ह मूड आता आपण बघत आहे, यात एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे या ज्या घटना असतात ना या प्रत्यक्षात होऊ शकत नाहीत. ठीक आहे, जर मी इथे फक्त एक एक्झाम्पल देऊन सांगते. मी जर म्हटलं इफ आय वर अ बर्ड, आता इथे वर शब्द कसा येतो, तर हा बरोबर आहे, कारण आपण सब्जंक्टिव्ह मूड मध्ये ज्यावेळेस हेल्पिंग वर्ब वापरतो, करता कोणताही असू दे, एकवचनी असू दे अनेकवचनी असू दे, हेल्पिंग वर्ब नेहमी वेअर हेच वापरलं जातं. आणि मी जर असं म्हटलं इफ आय वर अ बर्ड आय वुड एन्जॉय फ्लाइंग, असं वाक्य असणार आहे. ठीक आहे, आय वुड एन्जॉय फ्लाइंग. यात आता आपण दोन महत्वाच्या गोष्टी बघत आहे. मी जर पक्षी झाले तर, आणि ही गोष्ट मी फक्त इमॅजिन करत आहे, कल्पना करत आहे, प्रत्यक्षात ही गोष्ट कधीही पॉसिबल नाही. ठीक आहे, असं प्रोबॅबिलिटी सुद्धा नाहीये की असं काहीतरी घडेल. त्यामुळे ही गोष्ट आत्ता आहे का? नाही. हे घडू शकतं का? नाही. पण हे जर असलं असतं तर मी काय करेन, या सगळ्या आपल्या कल्पना मांडण्यासाठी आपण सब्जंक्टिव्ह मूड वापरतो. आणि आता इथे आपण वूडचा वापर केलेला आहे, त्याच पद्धतीने कुडचा वापर करू शकतो, माईटचा सुद्धा वापर केलेला असतो. आणि हे जे वर्ब आहे ना यावरती फोकस करा, हे V1 मध्ये असतं मोस्ट ऑफ द टाइम्स. आपल्यासाठी जे सेंटेन्सचं स्ट्रक्चर असणार आहे, रूल असणार आहे, तो काय असेल, इफ या सेंटेन्समध्ये आपल्याला सिंपल पास्ट दिसतो आणि त्यानंतर आपण मोडालचा वापर केलेला असतो, त्या शक्यतो वूड, कुड किंवा माईट असतात. त्यानंतर मी इथे लिहिलेलं आहे करणे अशक्य होते. म्हणजे याचं कसं आहे एक्सप्लेनेशन, भूतकाळात ती गोष्ट घडली नाही म्हणून त्याच्यानंतर होणारी गोष्ट घडू शकली नाही. म्हणजे भूतकाळात एक गोष्ट घडली नाही आणि त्यामुळे त्याच्यावरती अवलंबून असणारी दुसरी गोष्ट व्हायची राहून गेली. एका गोष्टीमुळे दुसरी गोष्ट राहून गेली, अशा अर्थाने ही वाक्य असतात. याला आपण इम्पॉसिबल कंडिशनल सेंटेन्सेस म्हणतो. ठीक आहे, म्हणजे हे करू शकलो नाही म्हणून दुसरी गोष्ट त्याच्यावर अवलंबून असलेली घडणं अशक्य झालं. याचा रूल काय असेल मग, किंवा आपण जे सेंटेन्सचे स्ट्रक्चर बघतो ते कसं असणार आहे बघा. ज्यावेळेस मला म्हणायचं असेल एखादी गोष्ट केली असती पण ती झाली नाही, आता आपण भूतकाळाबद्दल बोलतोय आणि भूतकाळात ती गोष्ट पूर्ण झाली असती असं आपण म्हणत आहे, म्हणून इथे परफेक्ट टेन्स वापरायचं आहे, म्हणजेच पूर्ण भूतकाळ वापरायचं आहे. ठीक आहे, परफेक्ट पास्टचं हे वाक्य असणार आहे. आणि त्यानंतर मात्र इथे जेव्हा वाक्य येतात त्यावेळी ही सेंटेन्सचे जे स्ट्रक्चर असेल, जे मोडाल आपण वापरणार, इथे शूडचं आपण PYQ मधून अनालिसिस केलेलं आहे म्हणून शूड हे येऊ शकतं, वूड हा सुद्धा शब्द येऊ शकतो, कुड हा सुद्धा शब्द येऊ शकतो, माईट हे भूतकाळातले मोडाल्स येऊ शकतात. आणि त्यांच्यासोबत सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्याला हॅवचा वापर करायचा आहे आणि हॅव वापरला आहे तर वाक्यामध्ये V3 चा सुद्धा वापर झालेला असला पाहिजे. हे जेव्हा तुम्हाला परफेक्ट समजेल, मी आत्ताही परत सांगते की आपण लगेचच प्रश्न बघायला सुरुवात करणार आहे, पण हे समजलं नसेल तर परत परत बघा, कारण त्याशिवाय प्रश्न आपण पटपट सोडवू शकत नाही. आता कंडिशनल सेंटेन्सेसच्या प्रकारामध्ये संभाव्यता हा एक प्रकार आहे. म्हणजे असं तर होणार नाही पण झालंच तर काय, यासाठी ही सेंटेन्सेस फ्रेम केलेली असतात. यांची समजा आपल्याला रचना करायची असेल तर आपण ती कशी करणार, इफ या वाक्यामध्ये आपल्याला शुड वापरलेलं दिसतं, म्हणजे जर असं झालं तर. शुड मध्ये आपण शक्यतो सूचना केलेली असते किंवा काहीतरी सुचवलेलं असतं. ठीक आहे, त्यामुळे जर असं काही घडत असेल तर आपण काय केलं पाहिजे हे सांगत असताना इफच्या सेंटेन्समध्ये शूडचा वापर झालेला दिसतो. आणि त्यानंतर जे पुढचं वाक्य असणार आहे तिथे आपल्याला विल, कुड किंवा मग मे असे मोडल्स वापरावे लागतील. आणि जर अशी वाक्य रेअरली वापरली जातात, पण जर झालंच तर शुड हॅवचं जर एखादं वाक्य असेल तर त्यानंतर आपल्याला एखाद्या हेल्पिंग वर्ब नंतर V3 फॉर्म वापरलेला दिसू शकतो. ठीक आहे, म्हणजे या रचना सुद्धा पॉसिबल आहेत म्हणून मी तुम्हाला सांगत आहे.
पुढे आहे नाही तर. आता नाही तर साठी इफ नॉट असं आपण डिरेक्टली वापरू शकतो. म्हणजे इफ नॉट, ठीक आहे. किंवा मग अनलेस. नेहमी लक्षात ठेवायचं इफ नॉटच्या वाक्यामध्ये अनलेस येणार नाही. आणि अनलेस असेल तर इफ नॉट वापरायचं नाही, कारण दोन्ही सेमच अर्थाने वापरलेले असतात. जर दोन्ही वाक्यात एकत्र वापरले गेले तर ते डबल निगेटिव्ह होईल आणि अशा वाक्यरचना चुकीच्या होतात. ठीक आहे. त्यामुळे इफ नॉटच्या सेंटेन्सेसमध्ये अनलेस वापरायचं नाही. इफ नॉट म्हणजेच अनलेस. ओके. जर असं नाही झालं तर. आता हा एक वेगळा प्रकार आहे. हा मी या प्रकारांमध्येच कन्सिडर करत आहे. इफच्या ऐवजी कंडिशनल सेंटेन्सेसमध्ये इन केस दिलेलं असू शकतं. आता इफ आणि इन केस यामध्ये सुद्धा फरक आहे आणि खूप मोठा फरक आहे. ओके. हे दोन्हीही कंडिशनल सेंटेन्सेसमध्ये एकत्र वापरत नाहीत. पण जर इन केस वापरलं तर त्याचा अर्थ वेगळा असतो आणि इफ जर आपण कंडिशनल सेंटेन्स मध्ये वापरत असू तर त्याचा अर्थ पूर्णपणे वेगळा होतो. आपण उदाहरण बघूयात. जर मी म्हटलं आय विल कम टू द हॉस्पिटल इन केस यू नीड, आणि हेच सेंटेन्स मी फक्त इफ वापरून लिहिते. आय विल कम टू द हॉस्पिटल इफ यू नीड इट. ओके. आता या वाक्यांमध्ये दोन्हीकडे सेम वाक्य आहेत, फक्त आपण इन केस किंवा इफ वापरलेलं आहे. आणि हे थोडं लक्ष देऊन बघा इथे वाक्य कसं बदलतं. या वाक्याचा अर्थ असणार आहे की मी काहीही झालं तरी हॉस्पिटलला येणार कारण माझी गरज पडू शकते. म्हणजे या वाक्यात ही जी येण्याची क्रिया आहे जरी भविष्यामध्ये सांगत असेल तरी ही कृती आपण करणार यामध्ये खात्री आहे. ठीक आहे. गरज पडू दे अगर न पडू दे पण मी येणार ही खात्री देत आहे आपण, त्यामुळे आपण इन केस वापरतो. इथे आपण ती कृती करत असतो. म्हणजे ती कृती जी असते ना ती पूर्ण करण्याची गरज असते किंवा पूर्ण केली जाते. ठीक आहे. ती कृती पूर्ण केली जाते इन केसच्या सेंटेन्सेसमध्ये. आणि जर मी म्हटलं आय विल कम टू द हॉस्पिटल इफ यू नीड, म्हणजे मी येईल का नाही सांगता येत नाही, पण तुला जर गरज पडली तर तू मला बोलव मी येईल, असा याचा अर्थ आहे. आय विल कम टू द हॉस्पिटल इफ यू नीड म्हणजे जर गरज असेल तर ती कृती केली जाईल. ठीक आहे. आधीच करून ठेवणार का आपण ती कृती? नाही. म्हणजे जर ती कृती करायची असेल तर मी गरज असेल तरच करेन. असे हे सेंटेन्सेस असतात. आता आपण प्रकार जर सगळे बघितले, पीवायक्यूला सुरुवात करूयात. आणि आतापर्यंत जे काही शिकवलेलं आहे हे कसं आहे, आज पहिलं लेक्चर आहे, बेसिक आहे म्हणून मी डिटेलमध्ये सांगितलं. इथून पुढचे आपले जे प्रश्न उत्तर असणार आहेत ते डिरेक्टली आपण सोडवायला सुरू करणार. जर कोणाला काहीच माहिती नसेल तर अशा विद्यार्थ्यांनी कुठे जायचं, म्हणून हे लेक्चर मी डिटेलमध्ये घेतलेलं आहे. आतापर्यंत जे शिकवलेलं आहे हे समजलं नसेल तर एकदा रिवाईज करून घ्या, पटपट बघून घ्या, कारण मग तुम्हाला पुढचे प्रश्न किती छान आरामात सुटतात हे तुम्हालाच कळेल. आपण पहिला प्रश्न बघूयात. कंबाईनच्या ग्रुप सीच्या मुख्य परीक्षेला आलेला 2022 मध्ये. सेंटेन्स काय आहे? इफ आय हॅड बीन इन दिस प्लेस आय डॅश डिफरंटली. चूज अ करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स मिनिंगफुली. मिनिंग गरजेचे आहेत. ट्रिक्स बनवून वाक्य सुटत नाहीत. आपल्याला वाक्य वाचावे लागतील आणि याचे मिनिंग सुद्धा आपल्याला माहिती करून घ्यावे लागतील. ऑप्शन्स काय आहेत? शाल हॅव डन, शुड हॅव डन, शुड हॅव बीन डन, वुड डन. आता ज्या विद्यार्थ्यांचा टेन्सचा व्यवस्थित अभ्यास झालेला आहे या विद्यार्थ्यांना ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक खूप कामी येईल. आपण ज्या वेळेस एखादा परफेक्ट ऑक्झिलरी वापरतो किंवा परफेक्ट टू बीचं रूप वापरतो, हॅव, हॅज, हॅड यांपैकी एखादं, त्यानंतर आपण शक्यतो V3चा वापर करतो, बरोबर. इथे आपण वुड नंतर डन वापरलं, जे V3 आहे हे चुकलेलं आहे. आणि आपण इथे सुद्धा एक डन वापरलेला आहे पण याच्या आधी बीनचा वापर झालाय. ज्या वेळेस आपण हॅव बीन वापरतो त्यानंतर VING फॉर्म येतो, डन इथे वापरलं जात नाही. या मेथडनी सुद्धा तुम्ही दोन्हीही ऑप्शन एलिमिनेट करू शकत होतात. ओके. आता राहिला प्रश्न, शाल हॅव डन वापरायचं का शुड हॅव डन वापरायचं. आपण मगाशी काय बघितलं, जर आपण कंडिशनल सेंटेन्सेसमध्ये पास्ट टेन्स वापरला असेल तर त्याच्या पुढचं जे वाक्य आहे तिथे सुद्धा पास्ट टेन्स मधलंच एखादं मोडाल वापरलं जातं, बरोबर. म्हणून मग शाल नाही वापरायचं, शुडचा वापर करायचा. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2. तरीही मी एकदा स्ट्रक्चर कसं आहे ते सांगते तुम्हाला. आपण जो मगाशी रूल बघितलेला आहे ना तोच इथे कसा फॉलो होतो बघा. इफचं सेंटेन्स आहे त्यामध्ये आपण कोणता टेन्स वापरलेला आहे? परफेक्ट पास्ट. इफच्या सेंटेन्समध्ये परफेक्ट पास्ट आहे. आता बीन हा शब्द V3 आहे. बी, वॉज,
बीन V1 V2 V3 हा बीन शब्द V1 आहे आणि हॅडचा वापर केलेला दिसतो, त्यामुळे हे सेंटेन्स ऍक्च्युली आहे परफेक्ट पास्ट मधलं. जर इथे आपण परफेक्ट पास्ट वापरत असेल तर या ठिकाणी आपण परफेक्ट पास्टच्या सेंटेन्सेस मध्ये कोणता फॉर्म वापरला पाहिजे? शुड, वुड, कुड यापैकी एखादं आणि त्यानंतर हॅव आणि नंतर V3. त्यामुळे आपला जो रूल आहे तो इथे कव्हर होत आहे आणि त्याचबरोबर आपण ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक सुद्धा बघितलेली, म्हणजे दोन्ही पद्धतीने तुम्हाला प्रश्न समोर आल्यानंतर काय करता येईल हे कळेल. मी मगाशी म्हटलं की क्लॉजेसचा अभ्यास पूर्ण असलाच पाहिजे का कंडिशनल सेंटेन्सेससाठी, तर ह्याचं उत्तर आहे नाही. हे आपण ऑप्शन एलिमिनेशन थ्रू सुद्धा सोडवू शकतो, मात्र टेन्स या टॉपिकला पर्याय नाही. तुम्हाला जर टेन्स पक्के असतील, V1 V2 आणि V3 चे फॉर्म्स लक्षात असतील तरच तुम्ही हे प्रश्न छान सोडवू शकता. पुढचा प्रश्न काय आहे ते बघूयात. यात आपण म्हणत आहे पॉइंट आउट द इनकरेक्ट कंडिशनर. हा प्रश्न आलेला कंबाईनच्या ग्रुप बी ला 2020 मध्ये. सेंटेन्सेस आहेत, यातला आपल्याला इनकरेक्ट शोधायचं आहे. कीवर्ड लक्षात ठेवा, कीवर्डनी आपला पेपर अर्धा निम्मा व्यवस्थित सोडवला जातो. तुम्हाला वाक्यात काय करायचंय हेच समजलं नसेल तर ऑप्शन वाचून काहीही उपयोग नाही आणि परीक्षेमध्ये या छोट्या छोट्या चुका होतात आणि मग आपले हातचे मार्क आपण घालवून बसतो. ठीक आहे, शक्यतो असं ट्राय करा की सिली मिस्टेक्स होऊ द्यायचे नाहीत. सेंटेन्सेस वाचायला सुरुवात करूयात. इफ यू ईट एक्सेसिव्हली मोर फॅट विल अक्युमुलेट अंडर युअर स्किन. इथे आपण V1 चा वापर केलेला आहे, म्हणजे हे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वाक्य आहे आणि जर सिंपल प्रेझेंट असेल तर त्यापुढे मी सिंपल फ्युचर वापरते आणि सिंपल फ्युचर साठी विल चा वापर झालेला आहे, त्यामुळे हे सेंटेन्स बरोबर आहे. आपल्याला इनकरेक्ट शोधायचे ना, हे सेंटेन्स बरोबर आहे म्हणून हे आन्सर ऑप्शन नसणार. नेक्स्ट सेंटेन्स आहे इफ यू गो टू एनी पिकनिक स्पॉट यू विल ओनली सी द वॅकंट हॉटेल्स अँड डेझर्टेड विलेजेस. या ठिकाणी सुद्धा V1 चा वापर आहे आणि इथे सुद्धा सिंपल फ्युचरचा वापर झालेला आहे म्हणून हे सेंटेन्स बरोबर आहे. हे पहिल्या वाक्यात आपण जे स्ट्रक्चर बघितलेलं ना तेच स्ट्रक्चर इथे फॉलो होत आहे. थर्ड सेंटेन्स वाचूयात. इफ शी डज रेग्युलर एक्सरसाइज. इथे डज वापरलेला आहे, हे सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. मी तुम्हाला टेन्सच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की मी ह्याला V5 म्हणत नाही, याला मी V1च कन्सिडर करणार. सिंपल प्रेझेंट टेन्स झालेलं आहे हे. तर आता इथे आपल्याला वुडच्या ऐवजी काय पाहिजे होतं? विल. बरोबर, त्यामुळे हे सेंटेन्स इनकरेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 2 चं जे आन्सर आहे ते आपल्याला या ठिकाणी मिळत आहे, तरी सुद्धा आपण सेंटेन्स 4 जे दिलेलं आहे ते प्रॅक्टिससाठी म्हणून बघूयात. सेंटेन्स वाचूयात. इफ दे हॅड नॉट मिक्स्ड द इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर इन टू द रिव्हर्स द वॉटर ऑफ रिव्हर वुड हॅव बीन रिच इन ऑक्सिजन अँड क्रिस्टल क्लिअर. या ठिकाणी आता आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, हॅड मिक्स्ड वापरलेला आहे म्हणजे कोणता टेन्स आहे हा? परफेक्ट पास्ट. आणि परफेक्ट पास्टच्या सेंटेन्सेसमध्ये आपण कशाचा वापर करतो? जे काही आपलं मोडाल असेल, वुड, शुड, कुड किंवा मग त्यानंतर आपण हॅव वापरतो आणि V3 चा वापर करतो. ओके, त्यामुळे हे हॅव नंतर V3 वापरलेलं आहे, बीन जे आहेत ते. हे सेंटेन्स सुद्धा करेक्ट आहे. आपल्याला इथे इनकरेक्ट सेंटेन्स कोणतं ते ओळखा विचारलं होतं. क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर असणार आहे आन्सर ऑप्शन 3. पुढचा प्रश्न बघूयात. क्वेश्चन नंबर 3 मध्ये विचारलेला आहे आयडेंटिफाय द करेक्ट कंडिशनल सेंटेन्सेस इन द फॉलोइंग. कंबाईनच्या ग्रुप सी च्या 2021च्या मुख्य परीक्षेचा हा प्रश्न आहे. सेंटेन्सेस वाचूयात. इफ शी वर्क्स हार्ड शी विल सिक्युअर फर्स्ट पोझिशन. इथे आपण V1 चा वापर केलेला आहे आणि सिंपल फ्युचरचा वापर केलाय. त्यानंतर दुसरं आहे इफ ही विल टेक अन अर्ली बस ही विल रीच पुना इन द आफ्टरनून. ही आधी सेंटेन्सेस वाचून घेते ऑप्शन मध्ये जे दिलेले आहेत, मग मी तुम्हाला डिस्कशन मध्ये काय आहे ते सांगते. सेंटेन्स सी मध्ये सांगितलेलं आहे इफ यू विसल्ड द गर्ल्स वुड माइंड इट. सेंटेन्स डी आहे इफ ही वुड ट्राय हार्ड ही वुड गेट अ फर्स्ट क्लास. आता एक महत्वाची गोष्ट आहे, खूप छान नियम आहे, तो म्हणजे इफच्या सेंटेन्सेस सोबत कधीही विल येणार नाही. नेहमी लक्षात ठेवायचं, इफच्या सेंटेन्सेस मध्ये जिथे कुठे विलचा वापर झालेला असेल तो ऑप्शन पहिल्यांदा एलिमिनेट करून टाकायचं. मग आपल्यासाठी हे सेंटेन्स बी इनकरेक्ट आहे, कारण इफचं सेंटेन्स आहे आणि नंतर इथे विलचा वापर झालेला आहे, जे की पूर्णतः चुकीचं आहे. त्यामुळे सेंटेन्स बी करेक्ट आहे असं म्हणणारे जे ऑप्शन्स आहेत ते आपण पहिल्यांदा एलिमिनेट करून टाकूयात. आता आपल्याकडे 2 ऑप्शन्स राहतात, ए सी आणि ऑप्शन 4 मध्ये दिलेला आहे A C D. आता आपल्याला फक्त डी सेंटेन्स करेक्ट आहे का नाही इतकं कळणं गरजेचं आहे.
एकदम स्टार्टिंगला आपण जे काही सेंटेन्सचे स्ट्रक्चर्स बघितलेले त्यामध्ये आपण इथे जे काही इफचं सेंटेन्स आहे त्यात एकतर सिम्पल प्रेझेंट लिहिणार, कंटिन्युअस प्रेझेंट किंवा परफेक्ट प्रेझेंट हा गरजेनुसार येऊ शकतो, किंवा मग आपण सिम्पल पास्ट आणि परफेक्ट पास्ट बद्दल बोललो. पण या ठिकाणी कुठेही आपण इफच्या वाक्यामध्ये मोडाल वापरणार आहे असं कुठेही वापरलेलं नव्हतं किंवा ते स्ट्रक्चर आपण वापरलं नाही. त्याचबरोबर इफच्या सेंटेन्सेसमध्ये कधीही फ्युचर टेन्स येणार नाही. ठीक आहे. ऍक्च्युली ही कंडिशनल सेंटेन्सेस काय आहेत की आत्ता बोलताना आपण एक कंडिशन ठरवूयात, ती कंडिशन मान्य असेल तर आपण भविष्याबद्दल बोलू. वाटताना ते सेंटेन्स ऍक्च्युली भविष्यात आहे की काय वाटू शकतं, पण आपण ते प्रेझेंट टेन्स मध्येच बोलत असतो आणि जर कल्पना असतील तर त्या पास्ट टेन्स मध्ये असतात. इतकं क्लिअर आहे हे. ठीक आहे. मग आपल्याला कळलं की हे वुड इथे वापरलेलं आहे त्यामुळे हे सुद्धा चुकेल. म्हणून मग सेंटेन्स ए आणि सी करेक्ट आहेत हे सांगणारा आपल्यासाठी ऑप्शन आहे आन्सर ऑप्शन 1. क्वेश्चन नंबर 3चा आन्सर असणार आहे ऑप्शन 1. पुढचा प्रश्न बघूयात. आपला पुढचा प्रश्न आहे डिपार्टमेंटल PSI 2021 मध्ये विचारलेला. आयडेंटिफाय द करेक्ट कंडिशनल सेंटेन्स. बरोबर कोणतं ते ओळखायचं. इफ ही लेफ्ट हिज बायसिकल समवन विल स्टील इट. इफ यू ट्राय अगेन यू वुड सक्सीड. इफ ही हॅड रिटर्न द लेटर आय विल, आता इथे अपॉस्ट्रोफी असणार आहे ते आय विल पोस्ट इट. ठीक आहे. मग आता इथे आपण आतापर्यंत जे सेंटेन्सेस बघितले त्यात मी काहीतरी हायलाईट करत आहे, ते थोडंसं लक्ष देऊन बघा, कारण प्रश्न वाचत असताना नक्की आपल्याला काय करावं लागेल हे कळेल. चौथं सेंटेन्स वाचून घेऊयात. इफ वी हॅड फाउंड हिम अर्लियर वी कुड हॅव सेव्ड हिज लाईफ. आता आपण जिथे आपले सेंटेन्सेसच्या कंडिशन होत्या ते बघूयात. आपण जर सिम्पल पास्ट असेल तर त्यासोबत कशाचं पेअरिंग करतो? मोडालचं, जे पास्टमध्ये असेल. बरोबर. वुड, कुड, शुड किंवा मग माईट सुद्धा येतं, आपण असा विचार केला होता मगाशी. आणि इथे आपण विल वापरलेलं आहे जिथे वुड वापरणं गरजेचं होतं, त्याच्यामुळे हे सेंटेन्स इनकरेक्ट आहे. सेकंड सेंटेन्स मध्ये V1 चा वापर दिसत आहे. इथे मात्र सिम्पल फ्युचर गरजेचा होता, कारण सिम्पल प्रेझेंट सोबत सिम्पल फ्युचरचं आपण स्ट्रक्चर बघितलेलं, त्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. सेंटेन्स थर्ड मध्ये इथे हॅड V3 म्हणजेच परफेक्ट पास्ट वापरलेला आहे, आणि आपण परफेक्ट पास्टच्या सेंटेन्समध्ये जर इफ क्लॉज आपला परफेक्ट पास्टचा असेल तर त्यापुढे आपण कोणतं स्ट्रक्चर फॉलो करत असतो? मोडालचं परफेक्टिव्ह म्हणजेच शुड, वुड, कुड, माईट, त्यानंतर हॅव आणि मग V3 असा आपला वापर होतो. आणि ही जी रचना आहे, हे जे स्ट्रक्चर आहे, हे ऍक्च्युली फोर्थ सेंटेन्स मध्ये कव्हर अप होतं. बरोबर. हा रूल आपण इथे अप्लाय करून बघूयात. इफ वी हॅड फाउंड हिम अर्लियर वी कुड हॅव सेव्ड हिज लाईफ. ओके. हे जे स्ट्रक्चर आहे हे इथे फॉलो होत आहे. क्वेश्चन नंबर 4चा आन्सर असणार आहे आन्सर ऑप्शन 4. आज स्टार्टिंगला आपण खूप डिटेलमध्ये सगळं एक्सप्लेनेशन केलेलं आहे, म्हणून आज आपण 5च प्रश्न बघूयात. साधारण 40-50 प्रश्न आपण घेणार आहे. आज फक्त बेसिक आहे, त्यामुळे बेसिकमध्ये आपण 5 प्रश्न घेऊयात. उद्या मात्र आपण काय करायचं, आतापर्यंत जे प्रश्न आलेले आहेत ते सलग 10 प्रश्न बघूयात. तिथे मी शिकवणार नाहीये, तिथे फक्त तुम्हाला मग प्रॅक्टिसच. ओके. इफ हे सेंटेन्स वाचूयात. इफ दे हॅड ऑफर्ड मी अ डिसेंट सॅलरी आय वुड हॅव ॲक्सेप्टेड द जॉब. द कंडिशन एक्सप्रेस्ड इन द क्लॉज अबाव इज. राज्यसेवा 2021च्या मुख्य परीक्षेला आलेला पेपर आहे हा. आता मी तुम्हाला मगाशी ज्या कंडिशन्स सांगितल्या त्या कंडिशन्सची मी तुम्हाला नावं मुद्दाम मराठीत दिली होती. बरोबर. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे, त्यासाठी मी या गोष्टी सुरुवातीला एक्सप्लेन केल्या. म्हणजे जर तुम्हाला मी फक्त स्ट्रक्चर काय आहे ते सांगून स्ट्रक्चरवरून तुम्हाला ट्रिक्स आहेत असं म्हणून काही तुम्हाला सांगू शकत होते, पण कसं असतं, रूल्स हे ट्रिक्स आहेत असं सांगण्यात मला इंटरेस्ट नाही. आणि फक्त तुम्ही ट्रिक्सच्या मागे लागलात तर तुम्हाला यश मिळणार नाही. मी तुम्हाला कित्येकदा हेच सांगत आहे की ट्रेडिशनल जे मेथड आहेत, जे आपल्याला बेसिक पक्का आहे ना, मग तुम्ही ट्रिक्सच्या मागे लागा, तिथे तुम्हाला कोणीही अडवणार नाही. पण तुम्ही सुरुवात जर ट्रिक्स पासून करणार असेल तर गडबड होऊ शकते. त्यामुळे स्ट्रक्चर सोबतच आपल्याला कशाला काय म्हणतात हे सुद्धा आपण आता सुरुवातीला डिस्कस केलेलं आहे, आणि ते इथे कसं उपयोगी पडतं ते बघा. ओके. त्यामुळे जर कुणी पुढे ढकललं असेल तर परत एकदा जाऊन तो व्हिडिओ सुरुवातीचा बघा, कारण तिथे आपण बेसिक डिस्कस केलेले आहेत. या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 5 मध्ये जे सेंटेन्स बघत आहे, इथे हॅड ऑफर्ड मी असं म्हटलेलं आहे. ओके. आणि इथे वुड हॅव ॲक्सेप्टेड हा आपला जो सेंटेन्सचा स्ट्रक्चर आहे तो करेक्ट आहे, तो फॉलो झालेला आहे. फक्त आपल्याला विचारलेलं आहे की कोणता क्लॉज आहे हा. कंडिशनल क्लॉज आहे. बरोबर. हे जनरल ट्रूथ आहे का? नाही. हे जर जनरल ट्रूथ असलं असतं तर सिम्पल प्रेझेंटमध्ये वाक्यरचना असल्या असत्या.
त्यामुळे हे जनरल ट्रूथ नाही. त्यानंतर इम्प्रोबेबल कंडिशन. आता हे जे नाव आहे ना, हे ऍक्च्युली अनरिअल पास्टलाच दिलेलं आहे. प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? शक्यता असणे. पण इम्प्रोबेबल म्हणजे काय? ते कधीही होऊ शकत नाही, घडू शकत नाही. म्हणजेच आपण जे अनरिअल बघितलं त्याला आणखीन एक नाव लक्षात ठेवा, हायपोथेटिकल. ठीक आहे, हे सुद्धा एखाद्या वेळेस ऑप्शनमध्ये येऊ शकतं, त्यामुळे आपण हा सुद्धा ऑप्शन कन्सिडर करूयात. हे जे सेंटेन्स आहे हे काही काल्पनिक नाहीये, त्यामुळे हे आन्सर ऑप्शन आपलं नसणार. त्यानंतर प्रोबॅबल कंडिशन, असं होऊ शकतं का असं विचारलेलं आहे. ओके, आता हे होणार तर नाहीये. या ठिकाणी आपण काय म्हणत आहे, जर त्यांनी मला हे दिलं असतं तर मी ऍक्सेप्ट केलं असतं. जर तुम्ही सेंटेन्समध्ये नीट विचार केलात तर हॅड ऑफर्ड म्हणजे इथे आपण परफेक्ट पास्ट वापरलेला आहे. आणि मी मगाशी आपण जो प्रकार बघितला त्यातला प्रकार चौथा जो होता, करणे अशक्य होते. म्हणजे परफेक्ट पास्टचे जे सेंटेन्सेस असतात, एक क्रिया घडली नाही आणि म्हणून दुसरी क्रिया, ती क्रिया ज्याच्यावर अवलंबून होती ती क्रिया सुद्धा घडू शकली नाही. या पद्धतीचं हे वाक्य आहे. म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, इम्पॉसिबल. करणं अशक्य होतं किंवा करणं शक्य झालं नाही. ओके, त्यामुळे हे आन्सर ऑप्शन 1 म्हणजे ए मध्ये जो प्रकार दिलेला आहे हे कंडिशनल सेंटेन्सचं टाईप आहे. आन्सर ऑप्शन मध्ये आपण बघितलं तर ऑप्शन 4 मध्ये दिसत आहे ओनली ए इज करेक्ट. त्यामुळे क्वेश्चन नंबर 5चा आन्सर असणार आहे आन्सर ऑप्शन 4. कंडिशनल सेंटेन्सेसचे जे टाईप्स आहेत ते राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला विचारण्याचे प्रमाण आहे. म्हणजे हा जो टॉपिक आहे हा तुम्हाला राज्यसेवेची मुख्य परीक्षा किंवा मग कंबाईनची ग्रुप बी ची मुख्य परीक्षा, कंबाईन ग्रुप सी ची पण मुख्य परीक्षा, या सगळ्या परीक्षांसाठी एकत्रित अभ्यास करणं गरजेचं आहे. आता या परीक्षा लाईन अप आहेत. ठीक आहे, या परीक्षा आता होणारच आहेत, त्यामुळे आता तुम्हाला या टॉपिकची खूप मदत होणार आहे. व्हिडिओच्या स्टार्टिंगला आपण जे काही डिस्कस केलेलं आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. एकदा ते तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून घ्या, लिहून घ्या. त्याची तुम्हाला जे काही तुमच्या आधीच्या नोट्स असतील त्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन्स करा. पण त्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, कारण इथून पुढे आपण जे काही प्रश्न बघणार आहे ते फक्त प्रॅक्टिससाठी असतील. तिथे इतकं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन दिसणार नाही. आता आपण कंडिशनल सेंटेन्सेसच्या पीवायक्यूने सुरुवात तर करत आहे, पण तुम्हाला ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या मुख्य परीक्षांसाठी, त्याचबरोबर राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी सुद्धा कोणत्या टॉपिकवरती पीवायक्यूचा अभ्यास करायचा आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. म्हणजे आपलं पुढचं लेक्चर त्याच्यावरती फ्रेम करता येईल. उद्याच्या लेक्चरमध्ये भेटूयात. थँक्यू.